मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्या इथं उपस्थित असलेले शिवसेना पक्षात प्रवेश केलेले अमोल खरात हे त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. माझं नाव अमोल श्रीराम खरात. मी व माझ्या पदाधिकाऱ्यांनी काल सहयोग भाऊ वागेरे यांच्या शिफारशीनुसार व वरुण सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीत काल आमचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यापूर्वी आम्ही युवा स्वाभिमान पार्टी खासदार नवनीताई राणा व रविभाऊ राणा यांच्या पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटात आम्ही प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा तुम्ही का प्रवेश केला? सर, विषय असा आहे की संजोग भाऊ वागेरे यांचे कार्यकीर्ती, त्यांचं कार्य बघून आम्ही त्यांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचे देखील महाराष्ट्रामध्ये चांगलं नावलौकिक आहे. त्यांचं कार्य जे आहे CM पदावरती कोविड काळामध्ये खूप चांगलं राहिलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जय शिवराय. माझं नाव तौफिक शेख. गेल्या दिवसापासून तुम्ही बघितलं, मागच्या काळात कोविडच्या टायमाला आमचे बंधू अमोल भाऊ खरात यांनी कोविडच्या टायमात बरेचसे असे काही गोरगरिबांचे कामं आहे, गोरगरिबांचे प्रश्न आहे आणि खूप कोविडच्या टायमाला गंभीर परिस्थिती होती. त्या टायमाला आमचे भाऊचे खूप खूप योगदान आहे. असेल जय जिजाऊ जय शिवराय. मी गणेश पोपट चव्हाण. गेले 2 वर्षापासून अमोलभाऊ खरात सोबत पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही कार्यरत आहोत. भरपूर कार्य केले आणि 2 दिवसाखाली अमोलभाऊंनी निर्णय घेतला की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा. आणि अमोलभाऊंचं कार्य हे खूप चांगल्या पद्धतीचं असल्यामुळे आम्ही बाकी सर्व लोकांनी ठरवलं की अमोलभाऊंसोबत ठामपणे उभा राहू. आत्ता सध्याला जे उभा राहिलेले आमचे संजोग भाऊ वागिरे साहेब आहेत, यांच्यासोबत आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करून संजोग भाऊ वागिरेंना 100% विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. जय जिजाऊ जय शिवराय. मी वाल्मिक प्रल्हाद थोरात. आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अमोलभाऊ खरात यांच्यासह प्रवेश केला आहे. तरी आम्ही त्यांच्या कार्यात अतिशय मिळून मिसळून काम केल्यामुळे त्यांच्यावर आम्ही ते अमोलभाऊ खरात हे जे काही काम करतील त्याच्यात आम्ही सहभागी होतो. त्याच्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करायचा आहे. आम्हीही त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला.